जय मित्रांनो, बघा आपण जो त्याचे जे प्रॅक्टिस सेट चालू केलेले होते त्याच्यामध्ये आज आपला चौथा प्रॅक्टिस सेट. तर बघा, आजचा पहिला प्रश्न: सिंधू संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला? ऑप्शन ए 1901, ऑप्शन बी 1921, ऑप्शन सी 1935, ऑप्शन डी 1947. तर बघा, तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी 1921. प्रश्न क्रमांक 2: हडप्पा स्थळाचा शोध कोणी लावला? ऑप्शन ए जॉन मार्शल, ऑप्शन बी दयाराम साहनी, ऑप्शन सी आर डी बॅनर्जी, ऑप्शन डी कनिंगम. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी दयाराम साहनी यांनी 1921ला हडप्पा या स्थळाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 3: मोहनजोदडोचा शोध कोणी लावला? ऑप्शन ए आर डी बॅनर्जी, ऑप्शन बी जॉन मार्शल, ऑप्शन सी व्हीलर, ऑप्शन डी सहानी. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आर डी बॅनर्जी यांनी लावला. प्रश्न क्रमांक 4: सिंधू संस्कृती कोणत्या युगातील आहे? ऑप्शन ए पाषाण युग, ऑप्शन बी नवपाषाण युग, ऑप्शन सी कांस्य युग, ऑप्शन डी लोखंड युग किंवा लोह युग. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 कांस्य युग. प्रश्न क्रमांक 5: या संस्कृतीची प्रमुख नदी कोणती? ऑप्शन ए गंगा नदी, ऑप्शन बी यमुना नदी, ऑप्शन सी सिंधू नदी, ऑप्शन डी नर्मदा नदी. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी सिंधू नदी. आपण हडप्पा संस्कृती हिला सिंधू घाटी सभ्यता किंवा सिंधू संस्कृती सुद्धा संबोधतो. प्रश्न क्रमांक 6: ग्रेट बाथ कुठे सापडलाच? म्हणजे जे आंघोळ करायचे मोठे कुंड आहे हे कुठे सापडले? ऑप्शन ए हडप्पा, ऑप्शन बी लोथल, ऑप्शन सी मोहनजोदडो, ऑप्शन डी कालीबंगा. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी मोहनजोदडो. पर्याय क्रमांक 7 प्रश्न क्रमांक 7: लोथल कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए बोधी, ऑप्शन बी मंदिर, ऑप्शन सी राजवाडा, ऑप्शन डी किल्ला. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए बोधी. बोधीज म्हणजे जर बघायचं झालं तर जे धान्य साठवण्याचे मोठे मोठे बांधकाम केलेले आपल्याला म्हणता येईल कंटेनर टाईप किंवा गोदाम टाईप ज्या वास्तू आहेत त्या म्हणजे बोधी. प्रश्न क्रमांक 8: कालीबंगन कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी हरियाणा. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी राजस्थान. प्रश्न क्रमांक 9: खालीलपैकी गुजरातमधील स्थळ कोणते? ऑप्शन ए हडप्पा, ऑप्शन बी मोहनजोदडो, ऑप्शन सी लोथल, ऑप्शन डी रोपर. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी लोथल. प्रश्न क्रमांक 10: हडप्पा सध्या कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी नेपाळ. तर बघा, तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 11: सिंधू संस्कृतीतील शहरांची रचना कशी होती? ऑप्शन ए गोलाकार, ऑप्शन बी जाळी पद्धती, ऑप्शन सी अव्यवस्थित, ऑप्शन डी त्रिकोणी. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी
जाळी पद्धती. तर बघायचं झालं तर सिंधू घाटी सभ्यतेतील हे सर्वात जास्त शहर आहेत हे 90 डिग्री अँगलवरती जे आहे त्यांच्यासारखा एकमेकांना छेदत असल्याने याला जाळी पद्धती सुद्धा संबोधतात. प्रश्न क्रमांक 12. घरे मुख्यतः कशाची बनली होती? ऑप्शन ए लाकूड, ऑप्शन बी माती, ऑप्शन सी भाजलेल्या विटा, ऑप्शन डी दगड. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच भाजलेल्या विटा. प्रश्न क्रमांक 13. जलनिसारण व्यवस्था कशी होती? ऑप्शन ए खराब, ऑप्शन बी भूमिगत व नियोजित, ऑप्शन सी तात्पुरती, ऑप्शन डी नैसर्गिक. बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी भूमिगत व नियोजित. म्हणजेच जे आपल्याला म्हणता येईल तिथं ज्या नाल्या होत्या ह्या जमिनीच्या आत बांधलेल्या होत्या व त्यांच्यावरती जे आहे शहरांमधून बाहेर जाताना त्यांच्यावरती झाकण सुद्धा होते. प्रश्न क्रमांक 14. रस्ते एकमेकांना कोणत्या कोनात छेदत होते? ऑप्शन ए वक्र, ऑप्शन बी समकोनात, ऑप्शन सी नियमित, ऑप्शन डी गोल. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी समकोनात म्हणजेच 90 डिग्रीच्या अँगलमध्ये आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 15. दुर्ग भाग म्हणजेच सिटेडल कशासाठी वापरला जात होता? ऑप्शन ए शेती, ऑप्शन बी प्रशासन, ऑप्शन सी व्यापार, ऑप्शन डी निवास. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी प्रशासन. प्रश्न क्रमांक 16. लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता? ऑप्शन ए शिकार, ऑप्शन बी शेती, ऑप्शन सी मासेमारी, ऑप्शन डी खाणकाम. बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी शेती. प्रश्न क्रमांक 17. प्रमुख पिके कोणती? ऑप्शन ए तांदूळ, ऑप्शन बी गहू व ज्वारी, ऑप्शन सी चहा, ऑप्शन डी कॉफी. बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी गहू व ज्वारी. प्रश्न क्रमांक 18. व्यापार कोणत्या संस्कृतीशी होता? बघायचं झालं तर या प्रश्नाचा सरळ सरळ अर्थ आहे की सिंधी संस्कृतीतील लोक हे व्यापार कुठल्या संस्कृतीच्या लोकांसोबत करत होते? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी मेसोपोटामिया, ऑप्शन सी ग्रीस, ऑप्शन डी रोम. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी मेसोपोटामिया या सभ्यतेसोबत व्यापार करत असत. प्रश्न क्रमांक 19. प्रमाणित वजन कशाचे बनले होते? ऑप्शन ए सोने, ऑप्शन बी दगड, ऑप्शन सी लोखंड, ऑप्शन डी लाकूड. बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी दगड. प्रश्न क्रमांक 20. लोथल कोणत्या व्यापाराचे उदाहरण आहे? ऑप्शन ए शेती, ऑप्शन बी सागरी व्यापार, ऑप्शन सी धर्म, ऑप्शन डी युद्ध. बरोबर उत्तर असणार आहे सागरी व्यापार. लोथल येथे आपल्याला एक बंदरगाह बांधलेला किंवा उभारलेला मिळेल. प्रश्न क्रमांक 21. लोक मुख्यतः कशाची पूजा करत होते? ऑप्शन ए अग्नी, ऑप्शन बी निसर्ग, ऑप्शन सी राजा, ऑप्शन डी पर्वत. जो बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी निसर्ग. प्रश्न क्रमांक 22. पोर्टुगीज शिक्का कशाने ओळखला जातो? ऑप्शन ए पशुपती, ऑप्शन बी सिंह, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी राजमुद्रा. तर बघा
याचं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, पशुपती. प्रश्न क्रमांक 23, शिक्क्यांवर सर्वाधिक दिसणारा प्राणी. ऑप्शन ए घोडा, ऑप्शन बी एकशिंगी, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी उंट. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, एकशिंगी जो आहे हा शिक्क्यांवरती सर्वात जास्त आढळतो. प्रश्न क्रमांक 24, मातृदेवी पूजेमुळे काय सूचित होते? ऑप्शन ए युद्ध, ऑप्शन बी फलप्रजनन, ऑप्शन सी व्यापार, ऑप्शन डी शिक्षण. बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, फलप्रजनन. प्रश्न क्रमांक 25, अग्निकुंड कुठे सापडले? ऑप्शन ए कालीबंगा, ऑप्शन बी हडप्पा, ऑप्शन सी लोथल, ऑप्शन डी धोलावीरा. बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए कालीबंगा. तर बघा आज आपण 25 क्वेश्चन बघितलेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील 25 प्रश्न जे आहे हे कव्हर करणार आहोत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.